भारतीय जनता पार्टीचं 16वर सत्तेत येण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं असून सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आणि त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला. राष्ट्रपती मुर्मूंनी हा राजीनामा स्वीकारला असून आजपासून मोदी देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून पदावर कायम राहणार आहेत. येत्या 8 जून रोजी पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगानं एनडीएनं आपली पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मोदींच्या नेतृत्वात एनडीएच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या अगोदर मोदींनी आपला पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. 2014 नंतर पहिल्यांदाच भाजप 272च्या बहुमतापासून मागे पडला आहे. त्यामुळे यंदा नव्या सरकारचा चेहरा मोहरा बदलू शकतो अशी शक्यता राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपनं 240 जागा जिंकल्या आहेत. त्याखालोखाल तेलुगू देसम पार्टी 16, जेडीयू 12, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 7 आणि चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पक्षानं 5 जागा जिंकल्या आहेत. हे सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तिसऱ्यांदा मोदी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीकडूनही बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सत्तेचा सोपान गाठण्यासाठी शरद पवार महाराष्ट्रासारखाच प्रयोग करणार का याकडेही लक्ष लागलं आहे.